जोपर्यंत विश्व जाणणार नाही की हे ईश्वराशी अभिन्न आहे, तोपर्यंत मानवतेसाठी सर्वत्र प्रेरित करेल. आपला संपूर्ण जीवनात त्यांनी एकाग्रतेने इतका अभ्यास केला की ते त्याच्या जीवनात अभिन्न अंगच बनून गेले. पश्चिमेला त्यांना या मौल्यवान सवयींवर ताबा ठेवावा लागला. भगिनी निवेदिता आपल्यावर सांगतात की एक प्रसंगी न्यूयॉर्कमधील ध्यान वर्गात ध्यान शिकवताना वर्ग संपल्यावर असे आढळून आले की त्यांना बाह्यबोधावर आणणे शक्य नाही आणि एक एक करून आलेले सर्वजण तिथून शांतपणे निघाले. परंतु काय घडले ते जेव्हा कळले तेव्हा ते अतिशय खजील झाले आणि त्याचे पुनरावृत्तीत होऊन देण्याची जोखीम त्यांनी कधीही पत्करली नाही. एक दोन व्यक्तीसह निर्जन ध्यान करताना ते एखादे असे नाममंत्र सांगून ठेवायचे की ज्या योगे त्यांना सामान्य बोधावस्थेत आणता येईल. उत्तर कॅलिफोर्निया कॅम्प इव्हिंग इथे राहत असताना एक दिवशी सकाळी जेव्हा वर्गाची वेळ आली होती तेव्हा त्यांनी शांत स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असलेल्या काढून तेव्हा त्यांनी विचारलं, तुम्ही ध्यान करण्यात येता नाही काय? शांतीने उत्तर दिले की त्यांनी आपले काम नीटपणे बाखण्यात दुर्लक्ष केले म्हणून आता त्यांनी स्वयंपाकघरात राहावे लागेल. स्वामी म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. आमचे गुरुदेव म्हणाले आहेत की सेवेसाठी तुम्ही आपल्या ध्यानाला रजा देऊ न शकता. बरे, तर तुमच्याकरता मी ध्यान करीन. नंतर शांती म्हणाला की वर्ग संपेमुळे मला जाणवत होतं की हे खरोखरच माझ्याकडे ध्यान करीत आहे. आपल्या इस्पित कार्याचा व पार्थिव जीवन संपत्तीचा काळ जवळ आल्यावर स्वामी विवेकानंद पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट जाणीव झाली की हे जग कसे एखाद्या रंगभूमीसारखे आहे. आता यांचे नेत्र आपले खरोखरच वस्तीस्थान असलेल्या परलोकाच्या प्रकाशाकडे अधिक आकृष्ट होत आहेत आणि आपली विश्वासपात्र असलेल्या म्हणजे जोसेफाईन मॅक्लॉड यांना 18 एप्रिल 1900 रोजी कॅलिफोर्निया येथून पाठवलेल्या पत्रात आपल्या स्वधामी जाणे समजा उत्कंठेविषयी अत्यंत आत्मीयतेने व कळवळून त्यांनी व्यक्त केले आहे. कार्य करणे नेहमीच कठीण असते. जोसेफाईन, माझ्यासाठी अशी प्रार्थना करा की माझी कामे कायमची थांबावी आणि माझा आत्मा जगन्मातेच्या ठाई लीन होऊन जावा. तिची कामे तिलाच ठाऊक. माझी प्रकृती ठीक आहे, मनस्वास्थ्य खूप चांगले. माझ्या शरीरापेक्षा माझ्या आत्म्याला अधिक शांती लाभत आहे असे मला वाटते. मी युद्धाला जिंकलो आणि हरलोही. मी सगळं बांधाबांध केलेले असून त्या मोक्षदात्याच्या प्रतीक्षा करीत आहे. हे शिव माझी नौका परितरी नाही. जोसेफाईन, काही झाले तरी मी अजून तोच मुलगा आहे की जो दक्षिणेश्वराच्या त्या वटवृक्षाखाली बसून श्रीरामकृष्ण मुखातून निघणारे शब्द आश्चर्यचकितून एकाग्रचितेने ऐकू असे. तोच माझा खरा स्वभाव आहे. कामे, बरोबरची कृती आणि इतर सगळ्या गोष्टी मधुर लादल्या गेल्या आहेत. आता पुन्हा मला त्याचा आवाज ऐकू येत आहे. तोच जुना परिचित आवाज माझ्या हृदयात कंपयामान करीत आहे. बंधने निखळून पडत आहेत. प्रियजनांविषयी आसक्ती दूर होत आहे. काम निरसू लागले आहे आणि जे आकर्षण मावळू लागले आहे. फक्त आता प्रभूचे आव्हान ऐकू येत आहे, येतो प्रभू, येतो मी. खरोखरच येतो मी. निर्वाण मला समोर दिसत आहे. कधीकधी मला त्या अनंत शास्त्री सागराचे स्पष्ट प्रतीत येते. किंचित देखील वारा किंवा लाट यांची शांत भंग करीत नाही. शांती मला भंग करत नाही. आहा, किती गंभीर शांती आहे. रामकृष्णाने भविष्यवाणी केली होती की आपले कार्य समाप्त झाल्यावर जेव्हा आपण खरोखर कोण आहात आणि काय आहात हे निर्धार कळून येईल तेव्हा निरवकाळ समाधीने लीन होईल. एक दिवस बेलूर मठात जेव्हा त्याच्या गुरुजींनी त्यांना सहज विचारले, स्वामीजी तुम्ही कोण आहात हे तुम्ही जाणले आहात का? तेव्हा ते म्हणाले, होय, मी आता जाणतो आहे. या स्वामीजींच्या उत्तराने गुरुबंधूंना चूप राहावे लागले. विवेकानंदाच्या जगातील आगमना एवढेच त्यांचे प्रस्थानसुद्धा आश्चर्यक होते. पंचांगपर्यंत त्यांनी आपल्या लीला समाप्तीकरता एक शुभ दिवस निश्चित केला. तो दिवस होता 4 जुलै 1902. त्यांनी या दिवशी सकाळी 3 तास ध्यान केले. तिसऱ्या प्रहरी दुपारनंतर तरुण संन्याशाकरता संस्कृत व्याकरण वेदांताचा वर्ग घेतला. त्यानंतर आपल्या एका गुरुबंधासमोर लांबवर फिरून आले. त्याच्या अंतिम क्षणासंबंधी भगिनी निवेदिताने जे कथन केले आहे ते असे. ते संध्याकाळी फेरी म्हणून आले तेव्हा संध्याआरतीच्या घंटा वाजत होती. ते स्वतःच खोलीत गेले. गंगेच्या दिशेने मुख करून ध्यान करण्यास बसले. ते अंतिम ध्यान होते. नंतर त्या ध्यानाचा पंखावर आरूढ होऊन त्याने आत्मबोध इतक्या उच्च स्तरी गेला की तिथून परत येणे शक्य नव्हते आणि त्याच्या देह घड्या पडलेल्या कपड्याप्रमाणे भूमीवर विसरल्या होत्या. स्वामी विवेकानंद आपल्या एकाच सेवक शिष्याशी जे अखेरचे शब्द बोलले ते असे,
मी तुला हाक देईनपर्यंत वाट पहा आणि ध्यान कर.